कुरुंदवाडीतील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या कृष्णा घाट परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर पालिका प्रशासनाने अखेर निर्णायक कारवाई करत संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त केलाय। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या स्पष्ट आदेशानंतर मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली। या कारवाईमुळे घाट परिसर मोकळा श्वास घेत असल्याची भावना नागरिक व पर्यटकांमधून व्यक्त होती आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अलीकडेच कृष्णा घाट परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली होती। या पाहणी दरम्यान घाटावर लावण्यात आलेली स्वयंघोषित मालकी हक्क दर्शवणारी डिजिटल फलक तसेच विविध प्रकारची अतिक्रमणे त्यांच्या निदर्शनास आली। या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित मालमत्तेचे सातबारा उतारे व प्रॉपर्टी कार्ड सादर करण्याचे निर्देश दिले। या तपासणीत जागेचा मालकी हक्क कुरुंदवाड व नगर परिषद महाराष्ट्र शासन यांच्या नावावर असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे खाजगी मालकीचा दावा करणारी फलक व अतिक्रमणे बेकायदेशीर असल्याचं उघड झालंय। या ठिकाणी काही व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजीराव म्हाळूजीराव घोरपडे कापशीकर यांच्या नावाचा उल्लेख करत श्रीकृष्णा व श्री पंचगंगा प्रयाग संगम क्षेत्र सुब्रमण्य महादेव कुटुंब पंचायत मंदिर परिसर तसेच समाधीस्थळ परिसरावर खाजगी हक्क असल्याचा दावा करणारे फलक लावले होते। या फलकांवर प्री वेडिंग, वेडिंग व इतर फोटोशूटसाठी निश्चित शुल्क आकारण्यात येत असल्याचं नमूद करण्यात आलं होतं। यामुळे घाटावर येणाऱ्या पर्यटकांकडून पैसे वसूल केले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या आणि नागरिकांनी तीव्र नाराजी निर्माण झाली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांना तात्काळ अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले। त्यानुसार स्थापत्य अभियंता ऋतुजा चौगुले व नगररचनाधिकारी विराज थोरात यांच्या पथकाने सकाळी लवकरच कृष्णा घाटावर कारवाई सुरू केली आणि यावेळी सोमलकी दर्शवणारे सर्व फलक, अनधिकृत संरचना व अन्य अतिक्रमणे हटवण्यात आली। कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विशेष म्हणजे अतिक्रमण हटवताना कोणताही विरोध झाला नाही। अतिक्रमणधारकांकडे मालकी हक्क सिद्ध करणारी कोणतीही सबळ कागदपत्र नसल्यानं ही कारवाई पूर्णपणे शांततेत पार पडली। कृष्णा पंचगंगा संगम क्षेत्र हे धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे। त्यामुळे या परिसरात स्वच्छता, शिस्त आणि मुक्त प्रवेश राखणं गरजेचं असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। प्रशासनाच्या या ठोस कारवाईमुळे घाट परिसर पुन्हा मोकळा झाला असून पर्यटकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय व आर्थिक त्रासाशिवाय परिसराचा आनंद घेता येणार आहे। दरम्यान या कारवाईनंतर शहरातील विविध स्तरातून समाधान व्यक्त होत असून भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर प्रशासनानं सातत्यानं लक्ष ठेवावं अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। कुरुंदवाड नगर परिषदेच्या कृष्णा घाट परिसर पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्र व त्यातील इमारतीच्या आसपास काही स्थानिक लोकांनी अतिक्रमण केलं होतं। ते अतिक्रमण माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाप्रमाणे आज निष्कासित करण्यात आलं। या अतिक्रमण मोहिमेत विराज थोरात, ऋतुजा चौगुले व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी सहभाग घेतला। या ठिकाणी सर्व मालमत्ता या नगर परिषदेच्या मालकीच्या असून कुणीही त्या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण करू नये असे सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। यापुढेही अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येईल।